FS टीव्हीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा नवी मुंबई व ठाण्याच्या ताज्या बातम्या. तसेच शेअर आणि लाईक करायला विसरू नका. सर्वेक्षण 2021 में नवी मुंबई महानगर पालिका ने बाजी मार ली है। 10 से 40 लाख आबादी वाले शहरों की श्रेणी में नवी मुंबई देश का सबसे स्वच्छ शहर बनने में कामयाब रहा। नई दिल्ली के विज्ञान भवन में स्वच्छ अमृत महोत्सव के दौरान केंद्रीय नागरिक विकास मंत्री हरदीप सिंह पुरी ने नवी मुंबई मनपा को देश के सबसे क्लीनेस्ट सिटी का अवार्ड प्रदान किया। NMMC की ओर से आयुक्त अभिजीत बांगर ने यह पुरस्कार स्वीकार किया। इस पुरस्कार को लेकर नवी मुंबई में खुशी का माहौल देखा जा रहा है। इस मौके पर प्रभाग क्रमांक 105 दिवाले के समाज सेवक जगन्नाथ कोहली और दीप्ति कोहली ने अपने वार्ड के सफाई कर्मचारियों का सत्कार समारोह का आयोजन किया। इस सत्कार समारोह में खुशी का माहौल। पहली बात तो देखो, हमें बहुत अच्छा लगा और हम इनका बहुत शुक्रिया अदा करते हैं कि हमारा सत्कार किया गया। और अभी तक हमारे दिवाला गांव में हम लोग को अभी 25 साल होने को आया है, लेकिन अभी तक किसी ने सत्कार किया नहीं था। इसलिए हम भी इनका बहुत अभिनंदन करते हैं कि हमारे सब कामगारों का काम को भी सत्कार किया गया। आज वार्ड क्रमांक 105 दिवाला गांव में जो हमारे सफाई कामगार है वो कम से कम 30-35 लोग हैं जो सवेरे उठ के यहाँ पे साफ़ सफाई करते हैं। दिवाला गांव में जो भी कचरा है, हम कभी बोले कि ये यहाँ पे सफाई करना है तो वो कभी ना बोलते नहीं है। उनका काम है कि यहाँ पे सफाई दिखनी चाहिए और वो तरीके से उन लोग सफाई करते भी है। आज कम से कम 25 साल से मैं ये सफाई कामगार को पहचानता हूँ, देखता हूँ, हर रोज़ उनको मैं आवाज़ भी दे के जाता हूँ और वो अच्छी तरीके से दिवाला गांव अपना मेंटेन करते हैं और साफ सफाई करते हैं। तुम्ही बघत असाल की नवी मुंबई क्षेत्रामध्ये जे आपले सफाई कामगार आहेत ते सकाळी 6 वाजता येऊन पूर्ण एरिया वाईज साफसफाई चालू असते। प्रथम त्यांचा अधिकार आहे की नवी मुंबई साफसफाईमध्ये त्यांचा प्रथम हात असतो की ते साफसफाई ते करतायत। म्हणून आज देशात आपल्या नवी मुंबईचा हा द्वितीय क्रमांक आला आहे की माझी इच्छा अशी आहे की पुढच्या वेळी आपण 1 नंबरचा पद आपण घेऊया। नमस्कार, माझं नाव कल्पना शिंदे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश। मी ह्या वार्डमध्ये कमीत कमी 10-15 वर्ष झालं राहते। जगन्नाथ कोहली हे आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, युवाचे महामंत्री आहेत नवी मुंबई जिल्हा, आणि त्यांची सौभाग्यवती दीप्ती कोहली हिला मी आता बऱ्याच वर्षापासून ओळखते। जरी ती पक्षात नव्हते तरी समाजसेवा त्यांची अशी पण चालू होती। पण मी एक गोष्ट बोलू इच्छिते त्यांच्याविषयी। हे कोरोनाचं जे संकट आलं होतं महामारीचं आपल्यावरती, तेव्हापासून आम्ही केव्हा असू मी बघते नेहमी त्यांचे कार्यक्रम, लोकांना अन्नदान वाटप असो, मास्क वाटप असो, घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या गरजा काय नाही हे 2 अपत्य हमेशा करत असतात। वार्ड क्रमांक 105 ह्या वार्डमध्ये मला वाटतं एकच नाही, बरेचसे 2-3 वार्ड जॉईन आहेत, सगळीकडे त्यांची कामं चालले आहेत। पण मेन वार्ड क्रमांक 105मध्ये खूप चांगली कामं आहेत त्यांची। आज एक स्वाभिमानाची बोलत गोष्ट आहे, देशामध्ये पुरा भारत देशात आपल्या नवी मुंबईचा 2 क्रमांक आला आहे। ही मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे। अशा कर्मचाऱ्यांची पहिली दखल घेतली असेल तर ह्या 2 सौभाग्यवती आणि त्यांचे मिस्टर जगन्नाथ कोहली आणि दीप्ती कोहली पहिली दखल घेऊन त्यांचा पहिला सत्कार केला आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचं पहिलं अभिनंदन करते की खूप चांगलं कार्यक्रम ती लोक राबवतात आणि असंच राबवतील अशी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवी मुंबई महानगरपालिकेचे देशात 2रा क्रमांक आल्याबद्दल सफाई कामगार यांचे आम्ही सत्कार इथे करण्यात आले आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट FS न्यूज। FS टीव्हीला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा नवी मुंबई व ठाण्याच्या ताज्या बातम्या. तसेच शेअर आणि लाईक करायला विसरू नका.